विसर्जन मिरवणुका अखेर संपलेल्या आहेत। जवळपास 31 तास रेकॉर्ड ब्रेक अशा चाललेल्या या गणेश विसर्जन मिरवणुका आता संपल्यात। आपण बघतोय माझ्या मागे काशेवाडीतलं महाराष्ट्र तरुण मंडळ आहे, जे लक्ष्मी रोडचं मानाचं शेवटचं मंडळ मानलं जातं। हे मंडळ खरं तर बराच वेळापासून या ठिकाणी अलका चौकामध्ये येऊन थांबलेलं होतं, मात्र दोन्ही बाजूंनी या ठिकाणी आणखीन बाकीची जी काही मंडळं होती ही मंडळं अजून पुढे आलेली नव्हती। म्हणजे केळकर चौकावरच्या केळकर रोडने येणाऱ्या ज्या मिरवणुका होत्या त्या बाकी होत्या, त्याचबरोबर दुसरीकडे टिळक रोडने येणाऱ्या मिरवणुका सुद्धा बाकी होत्या। त्यामुळे या मिरवणुका बाकी असल्यामुळे जरी महाराष्ट्र तरुण मंडळ काशेवाडीचं शेवटचा गणपती असून शेवटचं गणेश मंडळ असूनही ते अलका चौकात येऊन थांबलेलं होतं, मात्र ते पुढे सरकलं नाही, हे मंडळ पुढे गेलं नाही। दोन्ही मार्गांवरच्या सगळ्या मिरवणुका आधी पूर्ण होऊ दिल्या, सगळे गणपती विसर्जन होऊ दिले आणि त्यानंतर आता आपण बघतोय शेवटचा गणपती विसर्जन मार्गावर निघालेला आहे। काशेवाडीचं महाराष्ट्र तरुण मंडळ आहे, लक्ष्मी रोडला लागणाऱ्या लाईनीतलं सगळ्यात शेवटचं मंडळ। इतर सगळ्याच रोडवर कितीही मंडळं असली तरी सुद्धा हेच मंडळ आहे जे मंडळ सगळ्यात शेवटला जातं। या मंडळाचं गणपती विसर्जन झाल्यानंतर पुण्यातलं गणेश विसर्जन पूर्ण झालं असं म्हटलं जातं। ज्या दैदिप्यमान सोहळ्याची वर्षभर वाट पाहिली जाते तो आगमन सोहळा झाला। 10 दिवस बाप्पाची पूजा अर्ची झाली, सेवा झाली आणि या सगळ्या सेवेच्या नंतर आपण बघतोय शेवटचा दिवस आला, बाप्पाला निरोप द्यायचा वेळ आला। 1.5 दिवस चाललेल्या या सगळ्या गणेश विसर्जन मिरवणुका, मागच्या वर्षीच्या मिरवणुका या जवळपास 29 ते 30 तास चाललेल्या होत्या। यंदाच्या वर्षीच्या मिरवणुका या लवकर खरं तर संपवायच्या होत्या, मात्र मानाचे गणपती लवकर गेले, मोठी मंडळ लवकर गेली, श्रीमंत दगडूशेठ हलवाई लवकर गेला। असं असताना सुद्धा डीजेच्या ज्या मिरवणुका होत्या ज्यामध्ये डीजे लावलेले होते या मंडळांनी पोलिसांना जुमानलं नाही। ही मंडळं त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या वेळेनुसार त्यांना हवा तेवढा वेळ घेऊन पुढे आली। मार्गांवरून येतानाच हळूहळू आल्यामुळे अर्थातच अलका चौकात ही मंडळं जेव्हा दाखल झाली तेव्हा खूप फास्ट पुढे गेली, मात्र मुळातच ही मंडळं मागून येतानाच खूप हळू आली होती। त्यामुळे अखेर या गणेश विसर्जन मिरवणुका इतक्या लांबलेल्या पाहायला मिळाल्या। आता आपण बघतोय की मानाचा शेवटचा अर्थात विसर्जन मिरवणुकीमधला शेवटचा काशेवाडीमध्ये असलेला महाराष्ट्र तरुण मंडळाचा गणपती बाप्पा विसर्जन घाटाकडे रवाना झालेला आहे। अलका चौकातल्या सगळ्या गणेश विसर्जन मिरवणुका, रथ, गणेश मंडळ सगळं काही संपलेलं आहे आणि या ठिकाणी पलीकडे जर आपण पाहिलं तर जो भला मोठा पोलीस बंदोबस्त या सगळ्या विसर्जन मिरवणुकांसाठी लावण्यात आलेला होता, हा सगळाच पोलीस बंदोबस्त आता या ठिकाणी रिपोर्टिंग करण्यासाठी पोलीस आयुक्त असतील, ॲडिशनल कमिशनर असतील, त्यांना रिपोर्टिंग करण्यासाठी हा सगळाच पोलीस बंदोबस्त जमतोय। या विसर्जन मिरवणुका नेमक्या कशा पडल्या याविषयीची सगळी माहिती थोड्याच वेळात आपल्याला मिळणार आहे, मात्र तुर्तास या ज्या काही लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुका होत्या त्या 31 तासांच्या नंतर संपल्यात। पोलिसांना जे काही हवं होतं जितक्या लवकर संपवायच्या होत्या तितक्या लवकर संपल्या नाहीत। 1-2 अनुचित घटना सुद्धा घडल्या, कुठेतरी वादविवाद झाले, मात्र तरी सुद्धा मोठं गालबोट कुठलंही लागलं नाही आणि या गणेश विसर्जन मिरवणुका आता अखेर संपलेल्या पाहायला मिळतात।